नमस्कार फॅमिली, आकांक्षा धबधबे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वयंपाक सगळा झाला होता माझा, मग भांडी बाहेर नेऊन सगळा किचन कट्टाई स्वच्छ करून घेतला, गॅस पुसून घेतला. पिलू खेळतंय तोपर्यंत म्हटलं भांडी पण घासून घ्यावी. ती एकदा पाण्यात आली की लवकर माझी सगळी भांडी होऊस तोपर्यंत हालतच नाही. मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, ही आमची डाळिंबीची मोठी बाग आहे आणि त्याला आम्ही परवा दिवशी नीट हातरून घेतलं होतं. भांडी घासून झाली आणि ती आतमध्ये आणून ठेवली मी आणि आम्ही सगळी जेवायला बसलो. सगळे म्हणजे मी आणि सासूबाई आणि पिल्लू पण आमचं आले होतं जेवायला. लोणचं घेतलेलं दिसलं की पिल्लू आमचं पळतच येतं जेवायला. आणि आम्ही ही मेथीची भाजी लावलेली होती, तीच आणली होती तोंडी लावायला. जेवताना तोंडी लावायला काय ना काय तर असलं तरच जेवण जातं. जेवण झाल्यानंतर सगळी आवरावरी केली आणि आराम करायला गेले. आराम म्हणजे झोप नाही, नुसतंच पडायचं. पिल्लू काय झोपू देते वे, ती सकाळी एकदा झोपली की झालं, डायरेक्ट संध्याकाळी झोपती. त्यामुळे मग 4 वाजता उठले, सगळं झाडू बिडू काढून घेतलं घरातलं आणि फ्रेश झाले. चहाचं पण टायमिंग झालेलं होतं, त्यामुळे म्हटलं आधी चहा करून घ्यावा. आत्यांना आमच्या शुगर असल्यामुळे थोडा कमी साखरेचा चहा पितात त्यामुळे आधी त्यांना चहा करून घेतला आणि नंतर ह्यांच्यासाठी थोडी साखर वाढवली. ह्यांना चहा द्यायला गेले होते तर पिलू इथं मस्त मांडी घालून पप्पापाशी बसलेले होते. दोघांचं काय चाललं होतं मोबाईल आणि घड्याळ घेऊन काय माहीत. आमच्या पिल्लूच्या गप्पा तर कधीच संपत नाहीत. आता या आठवड्यात तर एवढं जास्त बडबड बडबड करायला लागली आहे ना, तिला कधी काय आठवल त्याचा काय नेम लागणार नाही. अजून आमच्या पिल्लूला 2 वर्ष पण कंप्लीट नाहीत झाले, पण ती एवढ्या गप्पा मारती ना आणि एवढा हसवती ना, एवढं भारी वाटतं ना काय सांगू. तिच्या गप्पा मारायच्या चालल्या होत्या, त्याच ऐकत बसले होते मी. आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं 2-3च भाकरी करायच्यात, गॅसवर करून घ्याव्या. तेवढ्यासाठी कुठं चूल पेटवावी. माझ्यासोबत तर बऱ्याच वेळा झाले. 2 भाकरी करायच्या असल्या तर हमखास जास्त पीठ तिंबलं जातं माझ्याकडून. पण त्याचा एवढा काही फरक पडत नाही, कारण आमच्याकडे 2 कुत्री आहेत. एकाचं नाव चार्ली आहे आणि एकाचं नाव आर्य आहे. त्या दोघांसाठी तर भाकरी लागतातच. त्यामुळं मग काही एवढं काही त्याचं मला टेन्शन येत नाही. भाकरी तर करून झाल्या, पण आमचं बाहेर जाणं कॅन्सल झालं. त्यामुळं म्हटलं मग आता चुलीवरच भाजी करून घ्यावी, कशाला गॅस घालवायचा नाही का. पिलूला घेऊन येतं मी भाजीची तयारी करायला बसले होते, लसूण वगैरे सोलायला. त्यात तिची मध्ये गडबड असतीच. पिलूला काय तर मग अशी गंमत दाखवून बोलवून घ्यावं लागतं, तेव्हा कुठं ती येते. आणि ही आमची वेळी, त्याचं ह्यांनी असं काहीसं हाल करून ठेवलेलं होतं. पहिल्यापासून मला वेळेची सवय आहे, त्यामुळे मला चाकूनं कापायलाच येत नाही. पण आता पर्याय नाही, त्यामुळे चाकूनं कापायला लागले होते. आणि त्यात पण पिलू मध्ये करत होती. मी कांदा घेतला की ती चाकू उचलायची. मला 4च कांदे कापायला 10 मिनटं लागली होती. मलाच हसायला येत होतं. आणि चाकूला एवढी धार होती ना, मला भीतीच वाटायला लागली होती. कसा बसा कांदा झाला फायनली कापून. आपल्या रोजच्या हाताखालची वेळी असली की पटपट पटपट होतं नाही का. ही आम्ही नवीन शिगडी आणली, त्याच्यावरच स्वयंपाक करायला घेतला होता. किती पण वारा असलं तरी यात लवकर स्वयंपाक होतो. आज मी डाळ कांद्याची भाजी करणार होते, चूल पण कट्ट्यावरच पेटवली होती. आमच्या इकडं लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, दुपारी 4 वाजता गेली की दुसऱ्या दिवशी आली तर लाईट येते, नाही तर संध्याकाळी डायरेक्ट 10 वाजताच येते. त्यामुळे आजकाल माझा स्वयंपाक थोडा लवकरच व्हायला लागलाय. आणि त्यात पिलू पण संध्याकाळी झोपेला आली की मला काही करूच देत नाही. त्यामुळे उजेड तोपर्यंतच माझा भाकरी आणि भाजी, आज दोन्ही पण सगळं झालं होतं लवकरच. तर असा होता माझा आजचा दुपारनंतरचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.